हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण डायव्हर्सिटी हा पॉईंट सुरू केला होता. आज आपण त्याच पॉईंटपासून थोडं पुढे जाणार आहोत. नवीन पण कॉन्सेप्ट आपण बघणार आहोत, पण त्या नवीन कॉन्सेप्ट बघायच्या आधी थोडं डायव्हर्सिटी रिवाईज करूया आणि मग पुढे जाऊया. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बोललो की डायव्हर्सिटी म्हणजे काय, तर सिम्पली मराठीमध्ये आपण बोललो की डायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता. आपल्या पृथ्वीवरती जे काय लिव्हिंग थिंगमध्ये वेगवेगळं पण बघायला मिळतं, याला टोटली आपण काय म्हणतो तर डायव्हर्सिटी असं म्हणतो. डायव्हर्सिटीनंतर आपण एक टर्मिनॉलॉजी डिस्कस केली, ज्याला आपण सिस्टमॅटिक्स असं म्हटलं. ही जी सिस्टमॅटिक्स टर्मिनॉलॉजी आहे, ही टर्मिनॉलॉजी आपल्याला एक सायंटिस्ट आहे ज्यांचं नाव आहे कार्ल लिनियस, या सायंटिस्टनं ही टर्मिनॉलॉजी इंट्रोड्यूस केली किंवा पहिल्यांदा वापरली. काय आहे सिस्टमॅटिक्स, तर वेगवेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये असणाऱ्या सिमिलॅरिटी, डिफरन्सेस, त्यांच्यामध्ये असणारे इव्होल्युशनरी रिलेशनशिप आणि त्यांच्यामध्ये असणारी डायव्हर्सिटी, याचा टोटल स्टडी म्हणजेच आपण त्याला सिस्टमॅटिक्स असं म्हणतो. त्याच्यानंतर मग आपण पॉईंट डिस्कस केला, दॅट इज टेक्सॉनॉमी. आपण बोललो की लॉफुल अरेंजमेंट म्हणजेच टेक्सॉनॉमी. ही जी टॅक्सॉनॉमी टर्म आहे, ही टर्म आपण A.P. कॅन्डोली या सायंटिस्टने इंट्रोड्यूस केली असंही बोललो. देन टॅक्सॉनॉमी म्हणजे काय, तर ऑर्गॅनिझमला कलेक्ट करायचं, आयडेंटिफाय करायचं, त्यानंतर त्यांना डिस्क्राईब करायचं, त्यानंतर त्यांचं नॉमेनक्लेचर करायचं आणि फायनली त्यांना क्लासिफाय करायचं. या टोटल प्रोसेसला आपण टॅक्सॉनॉमी असं म्हणतो. फादर ऑफ इंडियन टॅक्सॉनॉमी, फादर ऑफ टॅक्सॉनॉमी, ऑब्वियसली फादर ऑफ टॅक्सॉनॉमी कार्ल लिनियस, फादर ऑफ इंडियन टॅक्सॉनॉमी संत पाऊल आपण बोललो गेल्या लेक्चरला. देन टॅक्सॉनॉमीचे फंडामेंटल्स आपण बोललो. फंडामेंटल्स ऑफ टॅक्सॉनॉमीमध्ये काय येईल बघा, तर कलेक्ट करणे, आयडेंटिफाय करणे, डिस्क्राईब करणे, त्यानंतर त्याचं नॉमेनक्लेचर करणे आणि क्लासिफाय करणे, ह्याला आपण फंडामेंटल्स आपण असं म्हणतो. त्यानंतर टॅक्सॉनॉमीचे व्हेरियस टाईप्स आपण बघितले. अल्फा टॅक्सॉनॉमी, बीटा टॅक्सॉनॉमी, ओमेगा टॅक्सॉनॉमी, कॅरियर टॅक्सॉनॉमी, सायटो टॅक्सॉनॉमी आणि किमो टॅक्सॉनॉमी, असे टॅक्सॉनॉमीचे जे टाईप आहेत तेही आपण गेल्या लेक्चरला बघितलं. आता आपण सुरुवात करणार आहोत आज, दॅट इज ऑब्जेक्टिव्ह ऑफ टॅक्सॉनॉमी. टॅक्सॉनॉमीचा काय ऑब्जेक्टिव्ह असू शकतो. ऑब्जेक्टिव्ह ऑफ टॅक्सॉनॉमी, टॅक्सॉनॉमीचा काय ऑब्जेक्टिव्ह असू शकतो बघा, तर टू नो the names, त्यानंतर affinities, त्यानंतर geographical distribution, त्यानंतर habitat and economical importance of various organisms. वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गॅनिझमबद्दल माहिती करून घेणे. कुठली माहिती, तर त्यांचं नाव, त्यांचं एकमेकांशी असणारं नातं, त्यानंतर त्यांचं जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन, त्यानंतर हॅबिटॅट आणि फायनली इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स, या सगळ्याची माहिती करून घेणं हे टॅक्सॉनॉमीचं ऑब्जेक्टिव्ह आहे. देन टॅक्सॉनॉमीनंतर आणखीन एक टर्मिनॉलॉजी येते, दॅट इज त्याला आपण म्हणणार आहे क्लासिफिकेशन. ही टर्मिनॉलॉजी A.P. कॅन्डोली या सायंटिस्टने आणलेली टर्मिनॉलॉजी आहे. काय आहे क्लासिफिकेशन, तर अरेंजमेंट ऑफ डिफरंट ऑर्गॅनिझम्स into various groups and
subgroups which gives their relationship किंवा shows their relationship. इथं showing their relationship. या प्रोसेसला आपण म्हणणार क्लासिफिकेशन. वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गॅनिझमला वेगवेगळ्या ग्रुपमध्ये किंवा सब ग्रुपमध्ये म्हणजेच कॅटेगरी किंवा सब कॅटेगरीमध्ये अरेंज करत जायचं, यालाच म्हणणार आपण क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशनचे एम काय काय असू शकतात? एम्स ऑफ क्लासिफिकेशन म्हणजेच क्लासिफिकेशन केल्यामुळे आपल्याला काय काय मिळेल. तर एम्स ऑफ क्लासिफिकेशनमध्ये आपला पहिला एम असा असू शकतो बघा, तर टू नो किंवा टू स्टडी अँड अंडरस्टँड डिफरंट ऑर्गॅनिझम्स. वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गॅनिझमला स्टडी करणे आणि त्यांच्याबद्दल माहिती करून घेणे आपला क्लासिफिकेशनचा पहिला एम असू शकतो. क्लासिफिकेशनचे आणखीन काय एम असू शकतात? तर क्लासिफिकेशनचं दुसरं एम असू शकतं ते म्हणजे टू नो ओरिजिन अँड इव्हॉल्युशन. एखादा ऑर्गॅनिझम ओरिजिन कसा झाला आणि इव्हॉल्व कसा झाला ही एक माहिती मिळेल आपल्याला. तसंच टू नो इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप. समजा दोन वेगवेगळे ऑर्गॅनिझम आहेत, तर त्यांच्यामध्ये इव्होल्युशनरी रिलेशनशिप काय आहे का याची सुद्धा आपल्याला माहिती क्लासिफिकेशनमधून मिळून जाते. त्यानंतर क्लासिफिकेशनमध्ये आणखीन काय करता येतं, तर एखाद्या ऑर्गॅनिझमला क्लासिफिकेशनमध्ये प्रॉपर प्लेस असाइन करता येतं. टू असाइन प्रॉपर प्लेस म्हणजे जसं की आपण म्हणतो ना किंगडम ॲनिमालिया, मग ॲनिमल्स त्यामध्ये येतात. देन फायनली टू गिव्ह सायंटिफिक नेम. ऑर्गॅनिझमला सायंटिफिक नाव देणं ही एक क्लासिफिकेशनचं एम आहे. असे हे जे सायंटिफिक क्लासिफिकेशन आहेत याचे एम असू शकतात. देन आपला पुढचा पॉईंट आहे दॅट इज टॅक्झॉनॉमिक हायरार्ची. बघा आपण वेगवेगळ्या कॅटेगरी शिकलोय. किंगडम, त्यानंतर फायलम, बरोबर, त्यानंतर क्लास किंवा डिव्हिजन, क्लास, फॅमिली, ऑर्डर, बरोबर. हे आपण ज्या कॅटेगरी शिकलोय त्यांना टॉपपासून बॉटमला अरेंज करणं म्हणजे हायेस्ट रँकची कॅटेगरी टॉपला ठेवायची. से आपण म्हणतो की बाबा टॉपला कोण असतो, तर टॉपला असतो किंगडम. आणि मग हळूहळू आपण अरेंज करत 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 शेवटीच्या कॅटेगरीकडे आपण येतो, त्याला आपण म्हणतो स्पेसीज. हे जे टॉपपासून बॉटमपर्यंत अरेंजमेंट आहे वेगवेगळ्या कॅटेगरीचं, या टॉपपासून बॉटमच्या अरेंजमेंटलाच आपण म्हणणार आहे हायरार्ची. मीन्स अरेंजमेंट ऑफ डिफरंट कॅटेगरीज इन डिसेंडिंग पोझिशन ऑन द बेसिस ऑफ देअर रँक. टॉप रँकची जी कॅटेगरी असेल ती एकदम टॉपला येईल, त्यानंतर नंबर 2ची कॅटेगरी, मग नंबर 3, मग नंबर 4, नंबर 5, नंबर 6 आणि नंबर 7ची कॅटेगरी. आपण ह्या कॅटेगरी कोण कोण आहेत, त्या कशा अरेंज केल्या जातात हे सगळं बघणार आहे. फक्त हायरार्ची म्हणजे कसं समजावून घेऊया. बघा समजा आपण एखाद्या दुकानामध्ये गेलो तर तिथं कॅश काउंटर असतं, ज्याला आपण मराठीमध्ये गल्ला असं म्हणतो. जर ऑब्झर्व केलं तर त्या गल्ल्यामध्ये 1 रुपयाचा कॉईन ठेवण्यासाठी एक वाटी असते, 2 रुपयाच्या कॉईनसाठी एक असते, 5च्यासाठी एक असते, 10च्यासाठी. नोट्समध्ये सुद्धा काही गल्ल्यांमध्ये डिवायडेशन असतं. मोठ्या 2000च्या नोट्स मागे ठेवल्या जातात, छोट्या 10, 20, 50च्या नोट्स पुढे असतात, की जेणेकरून एकदम रश असेल तरी पण त्याला लवकर व्यवहार करता यावा. तसंच काहीसं हे हायरार्चीमध्ये सुद्धा आहे.
की ॲनिमलला आपण किंवा एखाद्या प्लांटला किंवा एखाद्या लिव्हिंग थिंगला आपण क्लासिफाय करायला गेलो की बरोबर त्याच्याकडे असणाऱ्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्याचा विचार करून आपण 1 बाय 1 त्याला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ठेवत जाणार आहोत, टॉपमोस्ट कॅटेगरीपासून लोवेस्ट कॅटेगरीपर्यंत. ही जी कॅटेगरीची अरेंजमेंट आहे टॉपपासून बॉटमपर्यंत अकॉर्डिंग टू देअर रँक, या अरेंजमेंटलाच आपण म्हणणार आहे हायरार्ची. आपण टॅक्सॉनॉमिक हायरार्चीमध्ये 2 शब्द सारखी वापरणार आहोत. एक शब्द म्हणजे कॅटेगरी आणि दुसरा एक शब्द आपण सारखा वापरणार आहोत तो म्हणजे टॅक्सॉन. टॅक्सॉन म्हणजे प्लुरल वर्ड आहे, सिंग्युलर वर्ड टॅक्सा असं म्हणतात. एक सायंटिस्ट आहे H.J. लॅम, या सायंटिस्टनं इंट्रोड्यूस केलेली ही टर्म आहे ज्याला आपण काय म्हणणार आहे टॅक्सॉन. काय कॅटेगरी आणि टॅक्सॉनमध्ये फरक आहे ते आधी समजावून घ्या. बघा, मी किंगडम म्हटलो, मी डिव्हिजन म्हटलो किंवा मी फायलम म्हटलो, त्यानंतर मी क्लास म्हटलं, मी ऑर्डर म्हटलं, फॅमिली. मी इथं मांडून घेतो बघा, किंगडम, त्यानंतर इथं येतो फायलम किंवा डिव्हिजन. ते फायलम कुणामध्ये वापरायचं, डिव्हिजन कुणामध्ये वापरायचं आपण पुढं बोलूया. त्यानंतर येतो क्लास, त्यानंतर येतो ऑर्डर, मग येते फॅमिली, मग येतो जीनस आणि मग फायनली येते स्पेसिस. हे किंगडमपासून स्पेसिसपर्यंत ह्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात, हायरार्चीमध्ये एक लेवल बघायला मिळते. ही हायेस्ट लेवल आहे, ही सेकंड मोस्ट लेवल आहे, थर्ड. या प्रत्येक लेवलला म्हणणार आहे आपण कॅटेगरी. कॅटेगरी इज द लेवल इन दी हायरार्ची. हायरार्चियल क्लासिफिकेशनमधली एखादी लेवल म्हणजेच कॅटेगरी. मग टॅक्सॉन म्हणजे काय, तर ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम, एखाद्या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझमला आपण म्हणणार टॅक्सॉन. एखाद्या ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणणार, तर त्याला आपण टॅक्सॉन म्हणणार. समजा से फॅमिली आहे, फॅमिली ही कॅटेगरी झाली, पण त्या कॅटेगरीमध्ये मालवासी ही फॅमिली आहे, तर त्या मालवासी ही जी आहे त्यालाच आपण काय म्हणणार टॅक्सॉन. मालवासी हा काय झाला टॅक्सॉन झाला. मग मालवासीमध्ये त्याच्या ज्या काही त्या प्रॉपर्टी आहेत ते दाखवणारे ऑर्गॅनिझम्स एकत्र येतील. किंवा से मी किंगडम म्हटलो, किंगडममध्ये मी ॲनिमालिया असं म्हटलं तर ॲनिमल्स सगळे त्यामध्ये येतात. मग ॲनिमालिया हा झाला टॅक्सॉन, ॲनिमालिया हा झाला टॅक्सॉन. कॅटेगरी आणि टॅक्सॉनमधला हा बेसिक डिफरन्स आहे. कॅटेगरी म्हणजे किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसिस ह्या सगळ्या कॅटेगरी आहेत आणि त्या कॅटेगरीच्या आतमध्ये येतात त्या सगळ्याला आपण काय म्हणणार आहे टॅक्सॉन. आपण बघणार आहे टॅक्सॉन, ॲनिमालिया, प्लांटी हे टॅक्सॉन्सच आहे, दुसरं काही नाही. हे झालं आजचं लेक्चर आपलं. डायव्हर्सिटी, सिस्टमॅटिक्स, टॅक्सॉनॉमी, ऑब्जेक्टिव्ज ऑफ टॅक्सॉनॉमी, टू नो दी नेम, ॲफिनिटी, जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन, त्याच्यानंतर हॅबिट आणि इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स, या सगळ्याची माहिती करून घेणे हे टॅक्सॉनॉमीचं ऑब्जेक्टिव्ह असतं. क्लासिफिकेशन म्हणजे काय, अरेंजमेंट इंटू डिफरंट ग्रुप्स अँड सब ग्रुप्स किंवा कॅटेगरी, सब कॅटेगरी. त्याच्यानंतर एम ऑफ क्लासिफिकेशन, ॲनिमलला किंवा प्लांटला किंवा एखाद्या लिव्हिंग थिंगला स्टडी करणे, त्याला अंडरस्टँड करणे. त्याच्यानंतर टू नो दी ओरिजिन अँड इव्होल्युशन, त्यानंतर इव्होल्युशनरी रिलेशनशिप माहीत करणे. त्यानंतर एखादा प्रॉपर प्लेस असाइन करणे. ॲनिमालिया म्हटलं की मी ॲनिमल आहे म्हटलं की मी सगळ्यांना ॲनिमलमध्ये टाकणार, किंगडम ॲनिमलमध्ये टाकणार. त्याच्यामध्ये मग कॉर्डेट येतील, नॉन कॉर्डेट येतील, मग पुढं आपण क्लासिफाय करत जाऊ. देन टू गिव्ह अ सायंटिफिक नेम, जसं की आपण माणसाला म्हणतो होमोसेपियन्स, आहे की नाही, मग ते झालं माणसाचं सायंटिफिक नेम. त्याच्यानंतर टॅक्सॉनॉमिक हायरार्ची, अरेंजमेंट ऑफ डिफरंट कॅटेगरी इन डिसेंडिंग पोझिशन ऑन द बेसिस ऑफ देअर रँक. त्यांची जी रँक आहे त्यानुसार त्यांना डिसेंडिंग पोझिशनमध्ये अरेंज करीत जाणे म्हणजेच टॅक्सॉनॉमिक हायरार्ची. कॅटेगरी म्हणजे काय, तर त्या हायरार्चीमधली एक लेवल. किंगडम ही कॅटेगरी आहे, फायलम ही एक कॅटेगरी आहे. टॅक्सॉन म्हणजे काय, तर ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम, त्या कॅटेगरीमध्ये येणारे ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणणार आहे टॅक्सॉन. आणि ही टर्म इंट्रोड्यूस कुणी केली, तर H.J. लॅम असे नाव आहे, H.J. लॅम या सायंटिस्टने ही टर्म इंट्रोड्यूस केली. दिस इज अबाउट टुडेज लेक्चर.